मजली चिंचोली आता नवीन योजना आपण दिलेत सेवा देत आहेत। नगरकरांनो, तुम्हाला माहिती का आपल्या नगरमध्ये असं एक गाव आहे ते 99% नगरकरांनी पाहिलं नसेल, ते म्हणजे हे मजली चिंचोली गाव। चला तर तुम्हाला दाखवते का। गुड मॉर्निंग नगरकर, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आलो आहोत आपण मजली चिंचोली या गावामध्ये। प्रिवियस व्हिडिओ आपला उदरमल ह्या गावावरती झाला आहे, जर तुम्हाला पाहायचं असेल तर आय बटनमध्ये दिला आहे। चला तर पाहूया ही मजली चिंचोली गाव। आज आपण मजली चिंचोली या गावात आलो आहोत। सर, या गावाबद्दल मला थोडीशी माहिती द्या। पहिले आपले नाव सांगा। माझं नाव धर्मनाथ आनंद आव्हाड, मजली चिंचोली, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर। मी या ठिकाणी 2009 पासून मजली चिंचोली ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदावर आत्तापर्यंत काम करत आहोत। आत्तापर्यंत मजली चिंचोली गावामध्ये 2009मध्ये आम्ही मजली चिंचोली गावामध्ये आरोग्य उपकेंद्र हे आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या माध्यमातून त्यांची निधी घेऊन या ठिकाणी गोरगरिबाच्या आरोग्याची सोय व्हावा म्हणून या ठिकाणी उभारणी केलेली आहे। तसेच मजली चिंचोली प्राथमिक शाळेमध्ये आम्ही 2014ला वॉल कंपाऊंड आणि सुशोभीकरण, शाळेच्या खोल्या असे हे काम केलेलं आहे। तसेच जलयुक्त शिवार हे मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे। तसेच वाड्या वस्तीवर आमच्याकडे 4 वाड्या वस्ती आहेत, धनगर वस्ती आहे, काळेपट्टी आहे, पाली वस्ती आहे। नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पोलीसमध्ये PSI, शिक्षक वर्ग आणि फौजीमध्ये सारा जास्त वर्ग आहे। आमच्या इथं जवळजवळ 15 ते 20 लोक PI म्हणून आणि PSI म्हणून पुन्हा मुंबई आणि नगर या ठिकाणी कार्यरत आहेत। तसेच या ठिकाणी 3 अंगणवाड्या आहेत। 3 अंगणवाड्यामध्ये एक पाली वस्तीवर अंगणवाडी आहे, एक आव्हाड वस्तीवर आहे आणि एक गावठाण वस्ती आहे। अशा 3 अंगणवाड्या आहेत। आमचे ग्राम सेवा मंडळाचे एक वीरभद्र विद्यालय या ठिकाणी 5वी ते 10वीपर्यंत मुलांची शिक्षणाची सोय केलेली आहे। या पुढं नंतर नगरला मुलं शिक्षणासाठी जातात। तसेच गावामध्ये धनगर समाज आहे, मारोळी समाज आहे, वंजारी समाज आहे आणि SC पण समाज मोठ्या प्रमाणात आहे। अशी मी माझ्या गावची ओळख करून देत आहे। आणि गावामध्ये जे कर्मचारी आहेत, शिंदे मॅडम ग्रामसेवक आहेत आणि कातुरे भाऊसाहेब हे तलाठी ग्रामसेवक आहेत। आणि आता नवीनच आमच्याकडं डुकरे साहेब कृषी सहाय्यक म्हणून ते पण आलेले आहेत। आणि जिल्हा परिषदमधले शाळेमधले पण शिक्षक जे कर्मचारी आमच्या गावामध्ये येतात त्यांचं आमच्या गावासाठी चांगलं योगदान आहे। तर या गावाची लोकसंख्या किती आहे? या गावाची लोकसंख्या 1500 लोकसंख्या आहे 2000 जनगणना 2011च्या जनगणनेनुसार। समजा कोणाला या गावामध्ये यायचं असेल तर कशा प्रकारे येऊ शकतो या गावामध्ये? आमचं गाव नगर औरंगाबाद हायवेपासून 5 किलोमीटर अंतर आहे। पांढरीच्या पुलापासून आम्हाला 5 किलोमीटर या गावाला लागतात येण्यासाठी जाण्यासाठी कोणतीही अडचण नाही। दळणवळण साधण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही। या गावामध्ये वीज खंडित होती का कंटिन्यू चालते, असं काही प्रॉब्लेम वगैरे येतात? वीज खंडित होती, पण विजेचा प्रश्न असा आहे, वीज वारा पाऊस आला तर वीज खंडित होती। विजेचा पण प्रश्न आम्ही मिटवलेला आहे कर्डिले साहेबाच्या माध्यमातून। घोडेगावपासून त्यांनी इकडं आम्हाला जोडून दिलेले आणि आता आमची मागणी आहे शिराळा जे सबस्टेशन होऊन राहिलेलं आहे नवीन, त्यामधून आम्हाला द्यावा अशी आमच्या ग्रामस्थांची गावकऱ्याची मागणी आहे। मी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम करते। 10 ऑगस्ट 2021मध्ये या गावामध्ये मी ग्रामसेवक म्हणून आलेली आहे। या गावामध्ये मी आल्यापासून 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोग, ग्रामनिधी याच्यामधून दलित वस्ती योजनेमधून मी अनेक कामे केली। परंतु 2015 वित्त आयोगाचे हे कामं 2022पर्यंत तसेच पेंडिंग राहिलेले होते। ग्रामपंचायतचा निधी तसाच होता। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जेव्हा पंचश्रुतीवर काम करायला लावलं त्यावेळेस अंगणवाडी शाळा ज्या आहेत त्यामुळे अंगणवाडी इन शाळांना ह्या डिजिटल करण्यासाठी सोलर, तर मी 15 वित्त आयोगातून 3 अंगणवाडी ग्रामपंचायतवर सोलर बसवले। 15 वित्त आयोगामधून अंगणवाडीला शाळेसाठी इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड दिला। अंगणवाडीसाठी 2 TV दिल्या, म्हणजे LED TV संच दिला, फॅन दिलेत। शाळेसाठी सुद्धा मी 2 म्हणजे 15 वित्त आयोगामधून शाळेसाठी सुद्धा कॉम्प्युटर दिलेत, 2 कॉम्प्युटर दिले, इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड दिला।
15 वित्तागामधून बरेच कामं झालेले आहेत आणि अजून पण आहेत. अंगणवाडीसाठी शौचालय बांधकाम करणे, दलित वस्ती योजनेअंतर्गत दलित वस्ती गट पेवर ब्लॉक बसवला गेला, आणखी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवला गेला आणि 15 वित्तागामधून पण आत्ता वीरभद्र शाळेसाठी पाण्याचा हौद बसवून बांधकाम चालू करण्यात येत आहे. आणि त्याचबरोबर आता नवीन ह्याच्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातल्या लोकांना फळबाग लागवड उपलब्ध करून देणार आहे. आणि फळबाग लागवड योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना असे वैयक्तिक लाभाचे समजा बांबू लागवड वगैरे असे करायचे ते सुद्धा कामं केले जाणार आहे. मजली चिंचोली या गावाची तलाठी सर, आपली ओळख करून द्या. माझं नाव सुनील कातोरे, मी ग्राम महसूल अधिकारी मजले चिंचोली. मागच्या 3 महिन्यापासून मी इथं जॉईन झालेलो आहे. आणि मोस्टली गावातून घरोघरी म्हणता येईल की गव्हर्मेंट जॉबला आहेत. त्यामुळं गावचा सहभाग चांगला आहे. एज्युकेटेड गाव असल्यामुळं आपल्याला एवढ्या योजना राबवण्यासाठी अडचण येत नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचं झालं की आता नवीन योजना आपण ॲग्रिस्टॅक योजना आणलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला ह्या योजनेचा आपल्याला फायदा देण्यासाठी त्यांनी स्वतःचं नोंदणी करून घ्यायला पाहिजे. जसं आधार कार्ड आहे, आधार कार्ड म्हणलं ते एक आयडेंटिफिकेशन असतं इंडिव्हिज्युअलचं, तसंच शेतकरी ओळख होण्यासाठी त्यांना एक स्वतःचं एक युनिक ID काढायला हवा. मला हे सांगू इच्छितो की मी प्रत्येक शेतकऱ्यांनी पुढे येऊन आपला स्वतः ID काढायला हवा. कृषी सहाय्यक अधिकारी आहेत सर, आपली ओळख करून द्या. नमस्कार, मी अभिजित डुकरे, सहाय्यक कृषी अधिकारी मजले चिंचोली. तुम्हाला या गावामध्ये रिस्पॉन्स कशा प्रकारे? मी आत्ता 1 जुलै 2025 पासून या गावामध्ये हजर झालो. माझ्या सज्जामध्ये मजले चिंचोली, आव्हाडवाडी आणि उदरमल हे 3 गावं येतात. तर त्यामध्ये आपण जेव्हा महाराष्ट्र कृषी विभागाचा प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना मी या गावामध्ये 1 महिना झाला साधारण हजर होऊन, तर गावामधील शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीपासून शेती पिकाचे नुकसान टाळण्यासाठी तसेच गावातील शेतकऱ्यांना आपण ग्रामपंचायतमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदवण्यासाठी आपण प्रचार आणि प्रसिद्धी केलेली आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबा पीक असेल, संत्रा, त्याच्यानंतर सीताफळ, लिंबू, मोसंबी, डाळिंब यासारख्या पिकांमध्ये फळबाग लागवडीमध्ये सहभाग घेण्यासाठी आपण प्रचार आणि प्रसिद्धी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग येथे नोंदवण्यासाठी आपण शेतकरी बांधवांना आव्हान केलेले आहेत. तसेच PM किसान योजनेतील लाभार्थी जास्तीत जास्त PM किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी बांधवांना आपण मार्गदर्शन करत आहोत. तसेच ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत ज्या शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या ज्या विविध योजना राबवायच्या असतील त्यांना ॲग्रिस्टॅक फार्मर ID हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे. त्याचं शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे. तसेच आपण कृषी विभाग अहिल्यानगर हा व्हॉट्सअप चॅनल विकसित केलेला असून शेतकऱ्यांना विद्यापीठामार्फत किंवा कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजनेंचे त्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान पोचावे यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग अहिल्यानगर हा व्हॉट्सअप चॅनल आपण केलेला असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्या जॉईन होण्यासाठी आपण येथे प्रचार आणि प्रसिद्धी केलेली आहे. या मजले चिंचोली गावच्या अंगणवाडी सेविका आहेत. मॅडम, आपले नाव सांगा. माझं नाव संगीता भागवत आव्हाड. मी ग्रामीण प्रकल्प नगर 2 मजले चिंचोली या गावामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून. आमच्या गावामध्ये 3 अंगणवाड्या आहेत. एकूण लाभार्थी आमचे 79 आहेत, 3 मिळून. तर आम्ही प्रत्येक बालकाच्या घरी ग्रहभेट देऊन, गरोदर मातेला ग्रहभेट देऊन बाळाचं वजन कसं वाढेल आणि कुपोषणापासून ते बाहेर कसे निघतील यासाठी आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये, PSCमध्ये, उपकेंद्रामध्ये पाठवत असतो. मजले चिंचोली या गावामध्ये आलो आपण. या गावातले काही नागरिक पण आहेत. सर, आपले नाव सांगा. माझे नाव संजय रामभाऊ गिरी. मी खाजगी पतसंस्थेमध्ये काही राजीव गांधी नागरी सहकारीमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. आणि गावाचं जर सांगायचं झालं तर 2009पासून ग्रामपंचायत काय चीज असते हे आम्हाला माहीत झालं. वेगवेगळ्या योजना आमच्यापर्यंत आल्या. कृषी प्रधान काहीतरी असेल तर या 7 वर्षात आमच्याच पाहुण्या म्हणायचं गिरी मॅडम होत्या. त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून बरंच काही शेतीच्या योजना आमच्यापर्यंत यायला लागल्या. आम्हाला फळशेती काय असती आणि कोणत्या पिकासाठी काय वापरावं, कोणतं खत वापरावं, त्यांनी माती परीक्षण केलं आणि
आमच्यासाठी बरंच काही आणून दिलं. आणि विशेष म्हणजे ग्रामपंचायतचं जर म्हणायचं ठरलं तर 2009पासून बराचसा काही विकास झालेला आहे. ग्रामपंचायतचे ऑफिस झाले, 2-3 अंगणवाड्या झाल्या, हे सगळ्या प्रकारचं. आणि त्यातली त्यात आमचे कर्मचारी जे येतात किंवा गव्हर्नमेंटचे सर्वंट जे येतात, ग्रामसेवक झालं, तलाठी भाऊसाहेब झालं, कृषी सहाय्यक झालं, तर ते आम्हाला वेळोवेळी चांगल्या प्रकारची माहिती देऊन कामसुद्धा चांगलं करतात. आणि आमचे ग्रामस्थ असे आहेत का कोणताच असा कर्मचारी आमच्या गावामध्ये नाराज होऊन जाणार नाही किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला आमचा कोणताही व्यक्ती त्रास देणार नाही, वैयक्तिक काही बोलणार नाही. हे आमच्या गावची खेती. बरं, या गावामध्ये उदरनिर्वाहासाठी लोक नोकरीवर डिपेंड आहे का शेतीवर डिपेंड? दोन्ही पण. का व्यवसाय करतात? व्यवसाय कमी, पण नोकरीला भरपूर आहेत आणि शेतीवर पण भरपूर आधारित आहे. म्हणजे तसं जर झालं तर आमच्या इथं नोकर स्टाफ पण भरपूर आहे आणि प्रत्येक घरातून नोकरदार पण आहे आणि त्यांचेच घरची शेती करणार आहे. त्याचं म्हणजे असं एकच व्यवसाय असं काही सांगता येणार नाही, म्हणताच येणार नाही. बरं, ह्या गावामध्ये जास्त प्रकारे कोणता नेता वगैरे जास्त मदत करतो बा सढळ हाताने? सढळ हाताने आम्हाला जर झालं तर शिवाजीराव कर्डिले साहेबांची जास्त मदत होती. तर या मजली चिंचोली गाव हे पडले, त्याचा काही इतिहास असेल ना, त्याबद्दल मला सांगा. मजली चिंचोली हे नाव, हे गाव 4ही गावामध्ये उदरमल असेल, पांगरमल असेल, खोसपुरी, सोकेवाडी या गावावर मध्यवर्ती गाव आहे. आणि मध्यवर्ती गाव असल्यामुळे या ठिकाणी मजली चिंचोली या नावाने ते ओळखलं जातं. आणि या ठिकाणी नंतर आव्हाड हे जास्त समाजाचे लोक असल्यामुळं नंतर हे पूर्वी आव्हाड वस्ती झाली आणि 2015 वर्षापूर्वी मजली चिंचोली आणि आव्हाडवाडी अशी नंतर 2 ग्रामपंचायत तयार झाल्या. तर ते रेकॉर्डसाठी प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ह्या गावाला मजली चिंचोली गाव देण्यात नाव आलं आणि खालच्या वाडीला आव्हाडवाडी नाव देण्यात आलेलं. बाकीच्या गावापेक्षा हे गाव वेगळं काय असं या गावामध्ये असं मी म्हणू शकतो बा, असं काय बनवतं तुम्हाला असं मजली चिंचोली हे गाव? बाकीच्या गावापेक्षा आमचं जे गाव आहे या गावामध्ये पूर्ण लोक जवळजवळ 80 ते 90% लोक निर्व्यसनी आहेत आणि प्रत्येक घरामधून एक शासकीय सेवेमध्ये व्यक्ती आहे. आणि दुसरं असं की या गावामध्ये पूर्णतः शेतीवर असं अवलंबून नाही किंवा नोकरीवर अवलंबून नाही आणि व्यवसायावर अवलंबून नाही, असे पूर्ण गाव हे तिन्ही व्यवसाय करते. आणि जास्तीत जास्त लोकांनी ना सर्व्हिसवर जास्त भर दिलेला आहे. आणि सर्व्हिसवर भर देण्याचं कारण हे याआधी जवळजवळ 2000च्या आतमध्ये या ठिकाणी पाण्याचं भरी बिकट परिस्थिती होती. ज्यावेळेस कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी वांबुरी चारी ह्या वांबुरीपासून तर करंजीपर्यंत भूमिगत वांबुरी चारीचे तलावामध्ये पाणी सोडल्यामुळं हे गाव सुजलम सुपलम झालेलं आहे. प्रामुख्याने या गावामध्ये कोणतं पीक घेतलं जातं? प्रामुख्याने हे कांदा पीक घेतलं जातं, बाजरी घेतली जाते आणि गहू घेतला जातो, तुरी, म्हणजे असे सारे नगद पिकं घेतल्या जातात. येणाऱ्या काळामध्ये काही बदल घडून आणणार आहे का या गावामध्ये? नवीन काही योजना वगैरे असं काही? येणाऱ्या काळामध्ये 100% नवीन योजना आम्ही आणणार आहोत. आणि आता एक नवीन योजना चालवली आहे. कर्डिले साहेब आणि सुजयदादा विखे यांच्या माध्यमातून वांबुरी ते तिसगाव या ठिकाणी परत एक दुसरी लाईन या भागासाठी टाकू राहिलेली आहे. आख्यायिका वगैरे आहे का? समजा काही गावामध्ये डबल मजली वगैरे घर? हो, आख्यायिका आहे. आमच्या मजली चिंचोली गावामध्ये डबल इमारत केली जात नाही. हो. ते कशामुळे, कोणत्या देवामुळे असं काही? ते हनुमान मंदिर आहे आमच्या इथं, त्या हनुमान मंदिराला ते चालत नाही. आणि जे नी समजायचं डबल इमारत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची नुकसान होते. या ठिकाणी मानसिक किंवा आर्थिक हानी झाल्याशिवाय राहत नाही. सर, मला या गावातील ग्रामदैवत जे असेल त्याबद्दल काही माहिती नाही. आता या मजली चिंचोली गावामध्ये 3 ग्रामदैवत आहेत. हनुमान मंदिर आहे, वीरभद्र मंदिर आहे आणि नामदेव महाराजाचा मठ आहे. वीरभद्र देवस्थान हे एक जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी जागृत देवस्थान म्हणजे त्याची आख्यायिका सांगायची म्हणलं तर या ठिकाणी कुठलाही सर्प चावला तर त्या ठिकाणी जाऊन देवस्थानपाशी बसल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही आणि हानी होत नाही. तसेच दुसरे हनुमान मंदिर आणि नामदेव महाराजाचं मठ आहे. नामदेव महाराजाच्या मठामध्ये वार्षिक सप्ताह मेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि गावकऱ्याच्या सहकार्याने आणि बाहेर गाव येणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्या सहकार्याने भव्य दिव्य मोठा
सप्ताह केला जातो. तसेच एप्रिलमध्ये हनुमान यात्रा या ठिकाणी साजरी केली जात असते. हनुमान यात्रा म्हणजे महावीर जयंतीला या दिवशी आमच्या हनुमान यात्रेची यात्रा असते. या ठिकाणी कावडीची मिरवणूक होते, हंगामा होतो आणि ह्या चारही पंचक्रोशीतील मोठी यात्रा म्हणून या ठिकाणी साजरी केली जाते. ही मजली चिंचोली गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. पाहू शकता तुम्ही. सर कितवीपर्यंत शाळा आहे इथं? 4थी पर्यंत. त्याच्यानंतर कुठे जातात मुलं शिकायला? विद्यालय. कोणतं? विद्यालय हायस्कूल आहे 10वी पर्यंत. हो, वीरभद्र विद्यालय ग्रामसेवक सेवा. कोणत्या गावामध्ये मोडतं? आपल्या मजली चिंचोली गावामध्ये. मजली चिंचोली गावामध्ये. आणि चारही गावाचे लोक या ठिकाणी शिक्षणासाठी येतात मुलं. इथं 4थी पर्यंत शाळा आहे. हा, इथं 1 ते 4 वर्ग आहे. इथे किती विद्यार्थी गेला? आता विद्यार्थीचे 60 पट असेल माझ्या अंदाजाने. आम्ही आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये 2014मध्ये परसबाग आणि शाळेच्या सुशोभीकरणासाठी ग्रामपंचायतमार्फत निधी भरपूर देण्यात आलेली आहे. या ठिकाणी गांडूळ खत प्रकल्प केलेला आहे आणि मुलांना जे मध्याह्न भोजन असतं त्यांच्या मध्याह्न भोजनासाठी कोणताही भाजीपाला बाहेरून आणला जात नाही. या ठिकाणीच मिरची असेल, टमाटे असतील, कोबो असतील, सेंद्रिय खत आम्ही तयार करून हे पूर्ण मुलांना सकस आहार देण्याचे प्रयत्न करत आहोत. आणि आमचं गाव परसबागसाठी तालुक्यामध्ये 1 नंबर आलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये पण 1 नंबर आलेली आहे. आणि खरं सांगायचं म्हणलं तर हे जिल्हा परिषद शाळेचे योगदान जे आपले जगताप सर आणि त्यांनी खरोखर स्वतःच्या जीवाचं रान करून ही शाळा सुशोभीकरणासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी स्वतः काही पैसे खर्च करून या ठिकाणी योजना राबवण्याचं काम केलेलं आहे. आज आपण मजले चिंचोली या गावामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आलो आणि त्या शाळेतील एक शिक्षक आहेत आपल्यासमोर. सर, आपले नाव सांगा. माझे नाव खांदवे जगन्नाथ दामू आहे. मी या ठिकाणी जून 2023 पासून कार्यरत आहे. यापूर्वी या ठिकाणी जगताप सर हे मुख्याध्यापक होते. त्यांची बदली झाल्यानंतर मी या ठिकाणी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे. आमच्या मजली चिंचोली शाळेमध्ये परसबाग उत्कृष्टपणे बनवण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही श्रमदानातून ट्रॅक्टरद्वारे तलावातून पोयटा आणलेला आहे, त्याची लेवल केलेली आहे आणि उत्कृष्टपणे टोमॅटो, वांगी, फ्लावर, कोबी, मिरची, कोथिंबीर या प्रकारचा भाजीपाला घेतो आणि त्याचा नियमितपणे जसा उपलब्ध होईल त्या पद्धतीने सीझनप्रमाणे शालेय पोषण आहारामध्ये त्याचा वापर करण्यात येत आहे. त्यानंतर आमच्या शाळेमध्ये ग्रामपंचायतीने खूप सहकार्य केलेलं आहे. आम्हाला मागील वर्षी 2 संगणक दिलेले आहेत. पाण्याची टाकी 7000 लिटरची दिलेली आहे. शाळेच्या प्रांगणामध्ये पूर्ण प्रांगणामध्ये पेविंग ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत. त्यानंतर खासदार निधीतून आमच्या शाळेला एक इंटरॅक्टिव्ह बोर्ड पॅनल मिळालेला आहे. ग्रामपंचायतीमार्फत CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. यानंतर एक पेड माँ के नाम ह्या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीने प्रत्येक मुलासाठी रोपाचे वाटप केलेले आहे. या ठिकाणी काम करताना अतिशय आनंद होत आहे की गावातील सर्व पालकांचे, ग्रामस्थांचे सहकार्य लाभते. कोणतीही अडचण जर आली त्यांना साधा फोन केला तरी ते शाळेत येऊन ती अडचण सोडवण्यासाठी सहकार्य करतात. आमच्या शाळेत एकूण 3 शिक्षक आहेत. मी स्वतः आणि 2 महिला भगिनी या ठिकाणी सेवा देत आहेत. शाळेचा विकास ग्रामपंचायतीमार्फत चांगल्या प्रकारे करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य, धर्मनाथ आव्हाड, सरपंच अमित आव्हाड
यांचे मोलाचे सहकार्य वेळोवेळी आम्हाला लाभत आहे. याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी आभारी आहे. दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. स्ट्रक्चर आणि डिझाईन पाहूनच असं वाटतंय, म्हणजे पाहूनच असं दिसतंय की जुनं मंदिर आहे. आतमध्ये काम झालेलं बघा, छत वगैरे पाहूनच कळतंय. सध्या आपण मजली चिंचोली या गावातील वीरभद्र या मंदिरात आलो आहोत. पाहू शकता आपण एकदम सुंदर असे मंदिर आहे, भव्य दिव्य असे आहे. हे या गावचे ग्रामदैवत आहे.